सर्वांना माझा सादर प्रणाम. नमस्कार. मी कुमारी सानिया राजू बनकर, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज स्वातंत्र्य भारत तुम्हा सर्व सुजन भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, गर्वाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस. होय, आज स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 2025 म्हणजे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस. कुणी म्हणेल आज देशभक्तीपर गीते गाण्याचा दिन, तर कुणी म्हणेल आज मिरवणुकी काढण्याचा दिन, तर कुणी म्हणेल आज इतिहासात डोकावून पाहण्याचा दिवस, तर माझे काही बांधव म्हणतील आज सुट्टीचा, तेही राष्ट्रीय सुट्टीचा दिवस. पण मी म्हणेल आज जाणीवेचा दिवस. ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग केला, त्या त्यागाची जाणीव. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशबांधवांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या, त्या हालअपेष्टांची जाणीव. ज्या यातना सोसून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला, त्या यातनांची जाणीव. होय, भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव. भारताच्या स्वातंत्र्याची जाणीव. भारत स्वातंत्र्य म्हणणे आपल्याला जेवढं सोपं वाटतं, ते मिळवणं तेवढं नक्कीच सोपं नव्हतं. आणि म्हणूनच आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याची किंमत जाणलीच पाहिजे. किती आक्रोश तो जहाला, नद्या वाहल्या रक्तांच्या. किती आक्रोश तो जहाला, नद्या वाहल्या रक्तांच्या. सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा हा दिवस उदयास आला. सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा हा दिवस उदयास आला. हा दिवस पाहण्यासाठी मातृभूमीवरच्या कित्येक शूरपुत्रांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याची किंमत जाणलीच पाहिजे. त्याची किंमत जाणलीच पाहिजे. त्याची किंमत जाणलीच पाहिजे. पण आता वाटतंय का आपल्याला हे स्वप्न तर मिळाले, त्या स्वातंत्र्यासाठी हे सगळं कळतंय, आपल्या युवा पिढीसाठी हे सगळं कळतंय, पण एका वेगळ्याच दिशेला जाते. त्यासाठी काही ओळी आहेत जे मी तुम्हाला वर्णन करू इच्छिते. त्या अशा आहेत. त्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि केली गोड्यांची दिवाळी. त्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि केली गोड्यांची दिवाळी. अन आजचे वीर, अन आजचे वीर, अन आजचे वीर. हवा फक्त त्याला इंटरनेटची जाळी. हवा फक्त त्याला इंटरनेटची जाळी. अन का कुणास ठाऊक, अन का कुणास ठाऊक. व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिले. व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिले. आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला. ज्याप्रमाणे अलेक्झांडर या योद्धांनी स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने तयार करून पूर्ण जग जिंकले, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपले नशीब स्वतःच्या हाताने तयार करू शकतो. मला हेच सांगायचे आहे की आपण अशी एक पिढी आहोत जी स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने तयार करू शकतो. ते स्वातंत्र्यवीर, ते स्वातंत्र्यवीर, ते स्वातंत्र्यवीर, ते स्वातंत्र्यवीर ज्यांना नाही नशिबाची रेषा हातावर, म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला. आणि आजचे वीर, आणि आजचे वीर असं करतात. हा मेसेज 10 ग्रुपमध्ये पाठवून काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवून बसतात. आणि म्हणे माझा भारत देश स्वातंत्र्य झाला. आणि म्हणे माझा भारत देश स्वातंत्र्य झाला. धन्यवाद. फारच छान, टाळ्या वाजवा.